तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से. आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक भुताटकी होती की केवळ एक त्यांचा भास. तो एक भास होता. रात्र बरीच झाली होती. धो पाऊस कोसळत होता. राहुल रस्त्याकडेला उभा राहून रिक्षेची वाट पाहत होता. त्याला तिथे उभं राहून जवळपास 30 मिनिटं झाली होती. पण इतक्या वेळेत तिथून फक्त 2 ते 3च रिक्षा गेल्या होत्या, त्याही पूर्णपणे भरून. तो उभा असलेला संपूर्ण रस्ता हा जंगलाचा होता, शहरापासून लांब. त्यामुळे त्या रस्त्यावर रहदारीही कमीच होती. त्यातच रात्रीचे आता 12 वाजले होते. एक वेळ राहुलच्या मनातही येऊन गेलं की मग आजपासून रिक्षेची वाट पाहत राहिलो नसतो तर एव्हाना अर्धा रस्ता चालत गेलो असतो. पण इच्छा असूनही तो असं करू शकत नव्हता. कारण होतं त्याच्या मनातील भीती, पण ती उगाचच नव्हती. त्याच्या भीतीमागे तसं ठोस कारणही होतं. कारण याच रस्त्यावरून खूप पुढे गेलं तर एक स्मशान लागत होतं. रात्रीच्या यावेळी जंगल सदृश्य भागातून भर पावसातून एकटं चालत जाणं, तेही हे माहीत असताना की समोर एक स्मशान लागणार आहे, हे खरंच मूर्खपणाचं ठरलं असतं. राहुल भूत वगैरे या गोष्टी बिलकुल मानणारा नव्हता. त्यांनी तसं कधी आयुष्यात पाहिलं किंवा अनुभवलंही नव्हतं. पण अशा ठिकाणी अशा अवेळी गेलं तर साहजिकच कोणाच्याही मनात सर्वात आधी त्यांनी ऐकलेल्या या अशा अमानवी गोष्टींबद्दल आठवतं. आणि मग आपलं मन आहेच जे आपल्याला वेगवेगळे चित्रविचित्र आभास निर्माण करून घाबरवतं. राहुल रस्त्याकडे त्याची नजर लावून होता. तोच लांबून त्याला एक प्रकाश दिसला. लांबून एकच हेडलाईट दिसत असल्याने ती एकतर रिक्षा होती किंवा बाईक. राहुल मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करू लागला, देवा, ती रिक्षाच असू दे आणि ती रिकामी असू दे. राहुलने तिथूनच तिला हात करायला सुरुवात केली. जवळ आल्यावर कळलं की ती एक रिक्षाच होती. राहुलचा आनंद क्षणभर गगनात मावेनासा झाला. पण ती रिकामी असायला हवी होती, तरच तिचा राहुलला फायदा होणार होता. पण तो रिक्षा चालक राहुलला पाहून अजूनही रिक्षा घेऊन रस्त्याकडेला आला नव्हता. नाही, त्याने तिचा वेग कमी केला होता. राहुलचा धीर सुटत चालला होता. तो रिक्षेला हात करत हळूहळू रस्त्यावर आला. शेवटी राहुलला पाहून रिक्षावाल्याला त्याच्या रिक्षेचा वेग कमी करावाच लागला. राहुलने पाहिलं तर ती रिक्षा पूर्ण रिकामीच होती. राहुल खूप खुश झाला. त्याने रिक्षेत चढण्यासाठी रिक्षेच्या मीटरजवळचा दांडा पकडला आणि तो आत त्याचं पाऊल टाकणारच होता. तोच रिक्षावाला म्हणाला, साहब, रिक्षा खाली नहीं है, आगे भाड़ा लेने जाना है. अरे असं कसं? मी रिक्षेला हात केला. रिक्षेत आत कोणीच नाही. मग तुम्ही मला रिक्षेतून न्यायलाच हवं. कधीपासून पाय मोडत उभा आहे इथे. अरे साहब, समझ लो जरा, मुझे लेट हुआ तो वो भाड़ा हाथ से जाएगा. किती आहेत माणसं? एक ही औरत है. अरे एकच ना. असं म्हणत राहुल सरळ रिक्षेत पाठच्या सीटवर जाऊन बसला. ओ साहब, मत करो ऐसा, मैं बोल रहा हूं ना, वो आगे रिक्षे में आने वाली है. तू रिक्षा चालू करतोयस की मी लावू पोलिसांना फोन आणि करू तुझी तक्रार? राहुल जबरदस्तीने रिक्षेत बसला म्हटल्यावर त्या रिक्षावाल्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. त्याने जरा कुरकुरतच रिक्षा चालू केली. रागवू नको, पण अर्धा तास झाला, एक रिक्षा मिळेना, म्हणून मग असं बोलावं लागलं. राहुलच्या या वाक्यावर रिक्षावाला फक्त हा साहब एवढंच बोलला. तो त्याच्याच विचारात होता. तुमची रिक्षा आली नसती तर चालतच जाणार होतो. पण रिक्षावाला फ्रंट मिररमधून राहुलकडे पाहू लागला. क्या हुआ साहब? काही नाही, ते मध्ये स्मशान लागतं ना, तिथून जायला जरा भीती वाटते. आपको क्या लगता है साहब, भूत होते हैं? नाही रे, ही भूतं वगैरे सगळी माणसानेच बनवलेली आहेत. नाहीतर इतक्या वर्षांत मला नाही का दिसलं असतं एखादं. पर आपको ये कैसे पता चलेगा कि आपके सामने कोई इंसान नहीं, भूत खड़ा है? म्हणजे क्या पता आपके सामने से कोई भूत इंसानी रूप में निकल भी जाए या फिर आपसे बातें करके निकल जाए.
और फिर भी आपको उसकी असलियत का पता न चले, आप तो उसको हमेशा इंसान ही मानते चलोगे ना. त्या रिक्षावाल्याच्या बोलण्यात दम होता. तुला नेमकं म्हणायचंय तरी काय? आणि तू असा बोलतोयस जसं की तू एकदा नाही बऱ्याचदा भूताला पाहिलं आहेस. हा साहब, देखा है ना मैंने. बरं मग सांग, भूत नेमकं दिसतं तरी कसं? भूत, यहाँ पे तो भूत सफेद साड़ी में या सफेद कपड़ों में दिखाई देता है. अरे या फिल्मी गोष्टी झाल्या. फिल्मी नहीं साहब, उसके पीछे वजह भी है. लोग मरते हैं तो उन्हें सफेद कपड़ों में लपेटा जाता है. बरं, अजून सांग त्यांच्याबद्दल. और क्या बताए साहब? हाँ, उनका जिस्म, उनका शरीर एकदम ठंडा होता है. असं का? क्योंकि उनके शरीर में खून नहीं होता है ना, इसलिए. आता राहुल शांत झाला होता. भूतांना कधीही न मानणारा राहुल त्याला त्या रिक्षावाल्याचं बोलणं पटत होतं. और साहब, उनका स्पर्श, उनका छूना काफ़ी अलग लगता है, जैसे कि उनमें कोई जान ही ना हो. वो आसपास होते हैं तो ठंडी हवाएं चलने लगती है, मानो सारी सृष्टि को भी उनके बारे में पता हो. ठीक आहे, जाऊ दे, तू समोर लक्ष दे. राहुल त्या रात्री भूताचं नाव ऐकून असा पहिल्यांदाच घाबरला होता. तो जरा सावरूनच बसला. तोच तिथलं वातावरण अचानकच थंड वाटू लागलं. बाहेर नुकताच पाऊस पडून गेला होता, त्यामुळे ही थंड हवा सुटणे त्यात काही विशेष असं नव्हतं. पण राहुलने आताच त्या रिक्षावाल्याकडून भूताबद्दल एवढं सगळं ऐकलं होतं, ते त्याच्या डोक्यातून इतक्या सहज जाणार नव्हतं. तरी तो ते विसरण्यासाठी बाहेरचा जंगलाचा परिसर पाहू लागला. तोच त्याला रस्त्याकडेला एक बाई पांढऱ्या साडीत उभी असलेली दिसली. तिचे सोडलेले केस वाऱ्याबरोबर हलत होते. तिला पाहून राहुलच्या तर छातीत धडकीच भरली. एवढ्या रात्री ही बाई जंगलात काय करते? ओ रिक्षावाले, तुम्हाला ती बाई दिसते? हाँ साहब, वही सफेद साड़ी वाली ना. दिख रही है साहब. काहीही झालं तरी रिक्षा थांबवू नकोस. ती रिक्षेपाठून पळत आली तर तू रिक्षा जोरात पळव. पर साहब, यही तो है मेरा भाड़ा. मैं इनको ही लेने आया था. राहुलच्या पोटात भीतीचा गोळा झाला. काय, तू वेडा तर झाला नाहीस ना? तू पाहतोयस ना तिचा अवतार? हाँ साहब, इसलिए मैं आपको मना कर रहा था, पर आप थे जो मुझे ही पुलिस की धमकी दे रहे थे. असं म्हणत त्या रिक्षावाल्याने त्याची रिक्षा त्या बाईच्या बाजूला आणून थांबवली. राहुल घाबरून चटकन रिक्षेत आतमध्ये सरकला. ती बाई खाली वाकून रिक्षेत आत शिरली. खाली वागताना तिचे केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. रिक्षेमधल्या आतील लाईटीत तिचा अवतार अजूनच भयानक वाटत होता. ती बसता बसता तिच्या हाताचा स्पर्श राहुलच्या हाताला झाला आणि त्याच्या अंगातून एक शहारीच गेली. तिचे हात बर्फासारखे थंड पडले होते. पावसाळ्यात हे काही नवं नव्हतं, पण तिचा स्पर्श, तो मानवी स्पर्श अजिबात वाटत नव्हता. पाण्यात ओल्या झालेल्या लाकडाचा स्पर्श कसा असावा, असाच तिचा हात होता. राहुल काही बोलणार तोच रिक्षा चालकाने रिक्षा सुरू केली. राहुल पाठी पूर्ण डाव्या बाजूला सरकून बसला होता. त्याला त्याच्या उजव्या बाजूला बसलेल्या त्या बाईकडे पाहायलाही फार भीती वाटत होती. पण न राहून राहुलने तिरक्या नजरेने त्या बाईकडे पाहिले. रिक्षेत बाहेरून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आलेले मोकळे केस हवेत उडत होते. त्या आडून राहुलला तिचा चेहरा दिसला. गोरापान, कोणाच्याही मनाला भावेल असा तिचा चेहरा, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. ती एकटक फक्त समोर पाहत होती. तिच्या बाजूला कोणी बसले याचीही तिला काहीच फिकीर नव्हती. तेवढ्यातच रिक्षा चालकाने रिक्षा थांबवली. ती रिक्षातून खाली उतरली. रिक्षावाल्याला एकही रुपया न देताच ती रस्त्यावरून खाली उतरली. राहुलने इथे तिथे पाहिले आणि तो भानावर आला. ती जागा त्याच्या ओळखीची होती. ते एक स्मशान होतं. ते स्मशान जिथून चालत जायला राहुल घाबरत होता. इथे तो रिक्षावाला एकटक त्या बाईकडे पाहत राहिला. साहब, आप पूछ रहे थे ना, भूत को कैसे पहचाना जाए? वो देखो साहब. रिक्षावाला त्या बाईकडे बोट करत म्हणाला. भूत के पैर उलटे होते हैं. राहुलने त्या बाईच्या पायांकडे पाहिले. तिचे पाय खरंच उलटे होते.
वो बेचारी औरत एक रात मुझे पहाड़ी इलाके में दिखी। वो मेरे रिक्शा के सामने आई। पहले तो उसे देख मैं भी डर गया, पर मैं और कर भी क्या सकता था। मैंने रिक्शा रोक ली। वो औरत धीरे से आकर मेरी रिक्शा में बैठ गई। मैंने कई बार पूछा, मेम साहब आपको कहाँ जाना है, पर वो कुछ ना बोली। मैंने फिर भी वैसे ही रिक्शा चलाई। कुछ ही वक्त में ये शमशान आ गया। तब उसने मेरे कंधे पर उसका ठंडा हाथ रखा। मैंने रिक्शा को साइड लगाते ही वो रिक्शा से उतर गई और वो शमशान चली गई। मुझे पता है वो कोई इंसान नहीं, पर मुझे अब उसकी आदत हो चुकी है। इसलिए मैं जानबूझकर रात 12 बजे यहाँ से गुजरता हूँ और उसको उसकी मंजिल तक पहुँचाता हूँ. असं म्हणतात तर रस्त्यावर एका बाईचा अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती तिथल्या वाटसरूंना, खास करून रिक्षा चालकांना दिसते. ती त्यांच्या रिक्षेत बसते आणि स्मशान येताच ती कुठे गायब होते. तो एक भास होता. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुल बुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुल बुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.